संभाजीनगरमध्ये मृत व्यक्तीचं नाव मतदार यादीमध्ये आलंय। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। मोहसिन, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सौरभ, अतुल सावे जे मंत्री आहेत त्यांचे वडील आणि माजी खासदार संभाजीनगरचे मोरेश्वर सावे यांचं 16 जुलै 2015 ला निधन झालेलं आहे। मात्र असं असताना देखील त्यांचं नाव मतदार यादीत आल्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय आणि पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह या निमित्ताने उपस्थित केला जातोय। आज मतदान प्रक्रिया पार पडते। अतुल सावे हे देखील मतदान बूथवर मतदान करण्यासाठी गेले होते। मात्र त्या ठिकाणी त्यांच्या वडिलांचं, ज्यांचं ऑलरेडी 2015 मध्ये निधन झालेलं आहे, असं असताना त्यांचं नाव अशा पद्धतीने निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत येणं, यामुळे त्यांना देखील धक्का बसलेला आहे आणि आता यावरून चर्चा देखील सुरू झाली। पुन्हा एकदा निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार या निमित्ताने समोर आलेला आहे। निश्चितच मोहसिन, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद। दरम्यान आपण बघतोय की निवडणूक प्रशासनाच्या कामकाजावर आता नागरिकांनी सवाल उपस्थित केला आहे। छत्रपती संभाजीनगरमधनं मतदानाचे सगळे अपडेट्स आपण घेतोय आणि त्याच वेळेला लक्षात आलं की मोरेश्वर सावेंचं 2015 मध्येच निधन झालेलं, मात्र त्यांचं नाव अद्यापही 2026 मध्ये म्हणजे जवळपास 11 वर्षानंतर सुद्धा नाव मतदार यादीत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे।